तर विद्यापीठाचे कुलसचिव आणि आपण सगळे यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून ज्यांच्यामुळे घडून आलेलं आहे त्यांना प्रास्ताविकाला इथं बोलवण्यापूर्वी त्यांच्याबद्दल मला असं म्हणावंसं वाटेल की खुद पे भरोसा है तो एक दांव लगा ले. नाटक असेल, राजकारण असेल, चित्रपट असेल आणि आता क्रिकेट असेल, सगळ्या क्षेत्रांना त्यांची प्रतिभा स्पर्श करत असते. म्हणून त्यांना आपण सर्वस्पर्शी संजीव कुलकर्णी असं म्हणायला पाहिजे. मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमामागची भूमिका प्रास्ताविकाच्या रूपामध्ये विशद करावी. संजीव कुलकर्णी. ज्यांचा जादुई आवाज आत्ताच आपण ऐकला असे पद्मश्री सुशील जोशी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले, कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे, क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर मनोज रेड्डी, या कार्यक्रमात मुद्दाम उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ स्नेही आमदार राम पाटील रातोळीकर, समोर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. सुशील जोशी हे नाव माझ्या पिढीतल्या प्रतिनिधींनी किमान 40 वर्षांपासून ऐकलेलं आहे. माझ्यापेक्षा थोडे जे वयाने जास्त आहेत त्यांनी कदाचित 45 किंवा 50 वर्षांपासून हे नाव ऐकलेलं असावं असं मी मानतो. माझ्या या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी एक मला सुशील जोशी यांचं एक खास वाक्य होतं ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. जेव्हा 77 ते 87 या काळात सुनील गावस्करांची फलंदाजी अतिशय बहरात होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 1975 ते 87 या 12 वर्षाच्या काळात 34 पैकी 29 शतकं त्यांची या काळातले झालेले आहेत. आणि याच काळात सुशील जोशी यांची कॉमेंट्री, त्यांचं समालोचन हे लोकप्रिय झालं होतं. तर गावस्कर जेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे खेळत असत तेव्हा सुशीलजी आप जिक्र करते थे की सुनील मनोहर गावस्कर, म्हणजे गावस्करांचं फक्त वडिलांचं नाव घेऊन कॉमेंट्री करणारे हे एकमेवच. सुनील मनोहर गावस्कर दुनिया के सबसे अच्छे उद्घाटक बल्लेबाज. आता मला ते आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यात थोडासा बदल करून मी असं म्हणेन कि सुशील निरंजन लाल जोशी भारत के सबसे अच्छे हिंदी कमेंटेटर आज हमारे बीच मौजूद है. मैं उनका आप सभी की ओर से स्वागत करता हूं. मित्रों, दर 4 वर्षांनी होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यंदा 13वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भारतात होऊ घातलेली आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे दसरा दिवाळीच्या त्या सगळ्या काळामध्येच विश्वचषकाचा धूमधडाका देशभर हा चालणार आहे. आणि या स्पर्धेची धामधूम सुरू झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर आज सुशील जोशी यांना या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान तर होणार आहेच, पण भारतीय क्रिकेटचे गेल्या 50 वर्षातले एक जवळचे साक्षीदार या नात्याने त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळावेत म्हणून त्यांची प्रकट मुलाखत या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. मला अतिशय आनंद होतो की त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं. मी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या संपर्कात होतो. त्याच्यापूर्वी पण मी अनेकदा त्यांच्याशी फोनवरून बोलताना नांदेडला येण्याविषयी त्यांना सतत विनंती करत होतो. पण एका चांगल्या निमित्ताने हा योग आज जुळून आलेला आहे. भारतीय क्रिकेटच्या संदर्भात बोलण्यासारखं खूप आहे, पण मी अगदी थोडक्यात या ठिकाणी सांगेल की 25 जून 1932 पासून भारतीय कसोटी क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आणि त्यावेळेला इंदोरचेच कर्नल CK नायडू हे भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान होते आणि योगायोगाने जोशी यांची कर्मभूमी इंदोरच आहे हे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे. इंदोर शहराला क्रिकेटची खूप चांगली परंपरा आहे. पूर्वीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात होळकरांनी या शहरामध्ये क्रिकेटला फार चांगला राजाश्रय दिला.
त्याच्यातून अनेक क्रिकेटपटू हे पुढे आले. मगाशी म्हटल्याप्रमाणे CK नायडू हे तर पहिले कप्तान होतेच. त्यानंतर इंदोरच्याच मुश्ताक अली यांनी भारतीय संघासाठी चांगलं प्रदर्शन केलं होतं. आपण 1932 साली कसोटी पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाला कसोटी पहिली जिंकण्यासाठी जवळपास 20 वर्ष लागली. 1952 साली भारताने इंग्लंड विरुद्ध पहिल्यांदा कसोटी सामना जिंकला आणि त्यानंतरच्या 20व्या वर्षात म्हणजे 1971 साली परदेशातील पहिली मालिका भारतीय क्रिकेट संघाने जिंकली. आणि मला असं वाटतं की त्याच वेळेला गावस्करांचा भारतीय संघात उदय झाला होता. पहिल्याच मालिकेत त्यांनी 4 कसोटी सामन्यात 774 धावा केल्या आणि तो त्यांचा विक्रम अजूनही अबाधित आहे की पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा तो आजही इतक्या वर्षानंतर कायम आहे. म्हणजे त्याला 29 आणि 3 52 वर्ष जवळपास झालेली आहेत. आणि त्यानंतर 12 वर्षांनी भारतीय संघाने 1983 साली वर्ल्ड कप, एक दिवसीय वर्ल्ड कप जो असतो तो पहिल्यांदा जिंकला. आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की सुशील दोशी यांच्या कारकिर्दीलाही कसोटी सामन्यांच्या समालोचनाच्या कारकिर्दीलाही 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्याचं हेच मोठं औचित्य आहे. आणि योगायोगाचा आणखी असा एक भाग आहे की अभंग परिवाराचा गेल्या 17 वर्षातला हा आजचा 51वा कार्यक्रम आहे. आपण आमच्या कार्यक्रमांना नेहमीच मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी नांदेडकर श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे, रसिकांचे या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या आयोजनात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ या विद्यापीठाचा क्रीडा विभाग आणि कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे सुशील दोशी यांना या ठिकाणी आम्हाला आणण्यामध्ये खूप मोठी मदत झाली. ते कालच आपल्या शहरामध्ये दाखल झाले. आज त्यांनी विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट दिली आणि एकूण विद्यापीठाचा परिसर पाहून ते अतिशय प्रसन्नही झाले. सुशील दोशी यांच्या रणजी करंडक समालोचनाच्या कारकिर्दीला 1968 साली सुरुवात झाली. त्यानंतर 72-73च्या दरम्यान आकाशवाणीने जेव्हा कसोटी सामन्यांसाठी हिंदीतून समालोचन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला निवडल्या गेलेल्या 3 समालोचकांमध्ये त्यांचं नाव समाविष्ट होतं. आणि तेव्हा ते फक्त 25 वर्षांचे होते. 25व्या वर्षापासून आज 76व्या वर्षांपर्यंत त्यांचा हा प्रवास सुरू आहे. जवळपास 90 कसोटी सामने आणि 500हून अधिक मर्यादित षटकांच्या सामन्यात त्यांनी समालोचन केलेलं आहे. त्यांच्या समालोचनाविषयी आजच्या काही वर्तमानपत्रांमध्ये भरपूर काही प्रसिद्ध झालेलं आहे आणि आपल्या श्रोत्यांनाही त्याबद्दल सर्व प्रकारची माहिती आहे. मी ते नांदेडमध्ये पहिल्यांदाच आल्याबद्दल गुरु गोविंदसिंगजींच्या या ऐतिहासिक नगरीत त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे मला बरंच काही त्यांच्याविषयी सांगायचं होतं, पण आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून त्यांना आपल्याला ऐकायचं असल्यामुळे मी त्यांच्यात आणि आपल्यात अधिक वेळ घेणार नाही. ही मुलाखत पुढच्या टप्प्यात नव्या पिढीतील समालोचक प्रसन्न चंद्रशेखर संत जे मुंबईहून या ठिकाणी आपल्यामध्ये आलेले आहेत आणि नांदेडचे प्राध्यापक विश्वाधार देशमुख हे दोघेजण त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांची उत्तरं ते त्यांच्याकडून घेणार आहेत. ही मुलाखत अधिक चांगली व्हावी या दृष्टीने सर्व नियोजन आम्ही केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सुशील दोशी यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. याच्यानंतर आपण विशेष सत्काराकडे वळूयात. मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले आणि मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण पद्मश्री सुशीलजी दोशी यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करूयात.
सुशील जोशी यांच्या कॉमेंट्रीच्या गूंजप्रमाणे तालियों की गूंज पण आली पाहिजे ना. धन्यवाद. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती हा कार्यक्रम सुरू होत असताना कुठल्याही क्रिकेटच्या मैदानाकडे ड्रोनच्या कॅमेऱ्यातनं दृश्य घेतल्यानंतर जसं आपणाला ते क्रिकेटचं मैदान हिरवंगार दिसतं, तसं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडला हिरवगार करणारे, हिरवाईनं नटवणारे कुलगुरू म्हणजे डॉक्टर उद्धवजी भोसले सर. मी त्यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित ज्यांचा आपण प्रकट मुलाखत आता घेणार आहोत ते पद्मश्री सुशीलजी जोशी, सन्माननीय आदरणीय आमदार राम पाटील रातोळीकर साहेब, माझ्या विद्यापीठातील सहकारी डॉक्टर सर्जेराव शिंदे, डॉक्टर मनोज रेड्डी, संजीवजी जोशी, या व्यासपीठासमोर आदरणीय माजी आमदार डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर साहेब, डॉक्टर संतुकराव हंबर्डे, मोरे साहेब, गोविंदे साहेब, सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने आणि माझ्या वतीने पद्मश्री सुशील जोशी यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं धन्यवाद पण देतो. विद्यापीठामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम मागच्या वर्षी आयोजित करण्यात आलेले होते. त्यामध्ये काही शैक्षणिक असतील, काही संशोधनाचे असतील, खेळाचे असतील, संस्कृतीचे विविध प्रकारचे कार्यक्रम विद्यापीठामध्ये आयोजित केले. त्यामध्ये खेळाबद्दल जे काही कार्यक्रम आयोजित करावा असं ठरलं होतं आणि मग ते ठरवत असताना कोणते कार्यक्रम घ्यावेत, काय घ्यावेत याबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेस चर्चा झाली आणि मग एक दिवशी माझं आणि श्री संजीवजी कुलकर्णी यांचं बोलणं झाल्यानंतर असं ठरलं की आपण या प्रकारचा कार्यक्रम घेऊ आणि आम्ही पर्स्युएशन केलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत. तसं पाहिलं तर हा कार्यक्रम विद्यापीठामध्ये होणं अपेक्षित होतं, पण बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं की विद्यापीठामध्ये बरेचसे कार्यक्रम आयोजित केले जातात, पण ते कार्यक्रम आयोजित केल्यानंतर विद्यापीठामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही फार कमी असते. तर मॅक्सिमम लोकांना आजच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, आनंद घेता यावा या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती की आज क्रिकेट हा भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, पण आपण लोकप्रियतेचा जर विचार केला तर सर्वात जास्त लोकप्रियतेमध्ये क्रिकेट हा खेळ आहे. आणि आपण पूर्ण जगाचा जर विचार केला, पूर्ण जगामध्ये मला वाटतं सॉसरच्या नंतर सर्वात लोकप्रिय कुठला खेळ असेल तर लोकप्रिय खेळ म्हणजे हा क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या लोकप्रियतेमध्ये आता तर आपण ॲक्च्युअल टीव्हीवरच सर्व लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतो. हे पाहत असताना आपण कॉमेंट्रेटरीवर जास्त लक्ष न देता प्रत्येक जी काही मुवमेंट असते त्या मुवमेंटवरच आपण बऱ्याच वेळेस लक्ष देतो. पण जेव्हा टेलिव्हिजन नव्हते त्यावेळेस, जेव्हा रेडिओ हा फक्त सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होता, त्या काळामध्ये कॉमेंट्रीवरच आपण पूर्ण अवलंबून होतं आणि त्या काळात ज्यांनी कॉमेंट्री केली, ज्यांच्या कॉमेंट्रीमुळे मला वाटतं क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तरी भर पडलेली असेल. अशा कॉमेंटेटरला, अशा विद्वान लोकांना आज ऐकण्याचा आपल्याला योग मिळणार आहे. तर या कार्यक्रमाचा योग मिळणार आहे. तर तो कार्यक्रम आपण थोड्याच वेळात आता सुरू होईलच.
जेव्हा आपण त्यांची कॉमेंट्री ऐकत होतो, फक्त क्रिकेटचे रन किती झाले किंवा काय झाले लाईव्ह टेलिकास्ट बरोबर त्या क्रिकेटचा पूर्व इतिहास, त्या क्रिकेटच्या बाबतीत किंवा त्या खेळाडूच्या बाबतीत मागचा पुढचा इतिहास, त्याचे स्टाईल कोणत्या प्रकारचे, ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन ते त्यांच्या कॉमेंट्रीमधून करत होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर अशा ही कॉमेंट्रीकार यांची आता आपण प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहोत. मला वाटतं की ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळं नांदेडची जी क्रीडा संस्कृती आहे त्या क्रीडा संस्कृती अधिक दृढ होण्यासाठी मदत होईल अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. तसेच व्यासपीठावरील सर्वांचं मनापासून धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. प्रकट मुलाखतीला सुरुवात होण्यापूर्वी एक 2-3 सोपस्कार पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. पहिली बाब म्हणजे या समारंभासाठी आम्ही आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलंही होतं आणि आज ते नांदेडमध्ये येणारे होते. परंतु मधल्या काळातील काही घडामोडींमध्ये त्यांचा जपानचा दौरा अचानक ठरला, त्यामुळे त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलेलं नाही. पण त्यांनी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा या कार्यक्रमासाठी कळवलेल्या आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे, उत्कृष्ट समालोचनाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट विश्वात अत्यंत लोकप्रिय ठरलेले हिंदी समालोचक आणि क्रीडा लेखक पद्मश्री सुशील दोशी यांच्या कसोटी क्रिकेट समालोचनाच्या कारकिर्दीस 51 वर्षे पूर्ण झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. या निमित्त नांदेड येथे 20 ऑगस्ट रोजी आयोजित त्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत मला विधिमंडळातील माझे सहकारी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी विनंती केली होती. त्यांचे हे निमंत्रण मी सहर्षपणे स्वीकारलेही होते, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे मी या समारंभास उपस्थित राहू शकत नाही. सुशील दोशी यांचे क्रिकेटवरील प्रेम व त्यांचे समालोचन सर्वश्रुत आहे. श्री दोशी यांनी अत्यंत तरुण वयात समालोचनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. 1970-80च्या दशकात आकाशवाणीने रेडिओ क्रिकेटच्या श्रोत्यांसाठी हिंदीतून समालोचनाची व्यवस्था केली, तेव्हा पहिल्या 3 समालोचकांमध्ये सुशील दोशी हे एक होते. कर्णमधुर आवाज, भाषेवरील विलक्षण प्रभुत्व आणि क्रिकेटच्या खेळातील सर्व बारकावे समालोचनातून मांडण्याचे कौशल्य त्यांनी देशभरातल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री दोशी यांची कारकीर्द यापुढेही अशीच सदाबहार होत राहो ही सदिच्छा. त्याचबरोबर त्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. हे पत्र मी आपल्याला सुपूर्द करतो. प्रकट मुलाखत सुरू होण्यापूर्वी मी या ठिकाणी मुंबईहून आलेले प्रसन्न चंद्रशेखर संत यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्रसन्न संत. प्रसन्न संत हे नव्या पिढीतील एक समालोचक आहेत. हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा 3ही भाषांमध्ये त्यांचं समालोचन हे वेगवेगळ्या वाहिन्यांवरून श्रोत्यांनी ऐकलेलं आहे. IPLच्या नुकत्याच झालेल्या स्पर्धेतही ते समालोचक होते आणि आपल्यापैकी जुन्या क्रिकेटच्या किंवा क्रीडा वाचकांना कल्पना असेल की मुंबईत महाराष्ट्र टाइम्स दैनिकामध्ये VV करमरकरांच्या सोबत आणि नंतरही चंद्रशेखर संत हे प्रख्यात पत्रकार क्रीडा विभाग सांभाळत होते. त्यांचे सुपुत्र असलेले प्रसन्न आज आपल्यामध्ये मुद्दाम दाखल झालेले आहेत. मी सुशील दोशी यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रसन्न संत यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा द्याव्यात.
दुसरे मुलाखतकार नांदेडचेच आमचे मित्र, मराठीचे प्राध्यापक आणि आमच्या सर्वच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांचाही सत्कार सुशील जोशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणखी एक सत्कार त्यानंतर प्रकट मुलाखत सुरू होईल. भारतीय जैन संघटना या संघटनेच्या नांदेड जिल्ह्यातील काही पदाधिकारी काल सुशील जोशी यांना भेटले होते. सुशील जोशी पहिल्यांदाच नांदेडला आल्यामुळे त्यांनी त्यांचा सत्कार करण्याची इच्छा आमच्याकडे व्यक्त केली. डॉक्टर शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांमध्ये पहिल्या रांगेत स्थानापन्न व्हावं आणि प्रसन्न संत आणि विश्वाधार देशमुख हे आता पुढच्या टप्प्यात मुलाखतीला सुरुवात करतील. धन्यवाद. बदले 8 कोसों पर बानी, रंग अलग है, रूप अलग है, छाव अलग है, धूप अलग है, इंदौर अलग है, नांदेड़ अलग है, अलग अलग है सब, लेकिन एक है कहानी, आखिर दिल है हिंदुस्तानी, आखिर दिल है हिंदुस्तानी. और हर हिंदुस्तानी क्रिकेट प्रेमी के दिल की धड़कन में बसने वाला नाम है सुशील जोशी. मैं श्रोताओं को ये जरूर बताना चाहूंगा कि सुशील जी की कमेंट्री सुनकर आपको यह लगता होगा कि यह भाषा और साहित्य के विद्यार्थी है, लेकिन ऐसा नहीं है. ये तो इंजीनियरिंग के विद्यार्थी है, पेशे से इलेक्ट्रिकल इंजीनियर है, लेकिन फिर भी इनकी भाषा में जो मिठास है, जो संपन्नता है, जो सौंदर्य है, मुझे तो ऐसा लगता है एक लफ्ज था मैं आधा अधूरा सा, क्रिकेट कमेंट्री से जुड़ गया और कहानी बन गया. क्या है इस कहानी का राज? किस तरह से क्रिकेट कमेंट्री की तरफ आए, हम जानना चाहेंगे. सुशील जी प्लीज. देखिए, सबसे पहले तो मैं तमाम नांदेड़ के निवासियों का बहुत आभारी हूँ. देखिए, दुनिया में बहुत सारी चीज़ें बहुत आसानी से मिल जाती हैं. दौलत मिल जाती है, शोहरत मिल जाती है, लेकिन मोहब्बत बहुत मुश्किल से मिलती है. आप लोगों ने वो मोहब्बत दिखाई और उसी से मैं खिंचा यहाँ पर चला आया. पहले मैं सोच रहा था कि कैसे आऊँगा, मैं तो बहुत दूर रहता हूँ, इंदौर, और कोई सीधी फ्लाइट भी नहीं है. लेकिन फिर मोहब्बत खींच लाती है. देखिए, जहाँ तंजीव जी बार बार मुझे फोन कर रहे थे कि अगर आप नहीं आए तो ये धौंस दे रहे थे कि मैं आपके पास आकर मिलूंगा, तो मैंने कहा नहीं, मैं खुद ही आ जाऊंगा. और यहाँ आकर मैं सच कह रहा हूँ कि जो कुछ मैंने आप लोगों के बारे में सुना और समझा था, उससे कहीं बेहतर आप लोग साबित हुए हैं. और ऐसा संबंध बना है कि यहाँ मैं बार बार आने के लिए लालायित रहूंगा. आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद. क्रिकेट कमेंट्री की तरफ आपने रुख कैसा किया? आप तो विज्ञान के छात्र थे. बिल्कुल. देखिए, जैसे तमाम विद्यार्थी होते हैं ना, हम जैसे बाथरूम में गाना गाते हैं, वैसे ही मैं बचपन में जो बड़े बड़े क्रिकेट कमेंटेटर्स होते थे ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड के, तब तो देखिए हिंदी में कमेंट्री तो होती नहीं थी. हिंदी की कमेंट्री तो 1968 के बाद ही शुरू हुई. तो उसके पहले तो अंग्रेजी में ही कमेंट्री होती थी. तो अब उनकी कमेंट्री की, जैसे बच्चे गाना गाते हैं ना, बाथरूम में गाते हैं, बाहर निकल कर गाते हैं, कोई गुनगुनाने लगता है, तो मैं कमेंट्री उन्हीं की भाषा में अंग्रेजी में करता था. तो मेरा शौक वहीं से था और मुझे लगता था कि ये तो बड़ी मजेदार विधा है, लेकिन मुझे ये पता नहीं था कि मैं कभी कमेंटेटर बन पाऊंगा. फिर मुझे याद है, जब मैं 13 वर्ष का था, तब 1959-60 की बात है, तब जो रिची बेनो जो ऑस्ट्रेलियन टीम के कप्तान थे और विश्व विजयी ऑस्ट्रेलियन टीम थी, तो वो भारत आई हुई थी. और मैंने बड़ी जिद पकड़ी अपने पिताजी से कि मुझे तो मैच देखना है. देखिए, गरीबी का आलम था. 15 रुपए महीने के मकान में हम लोग किराए से रहते थे. हम 4 भाई, चारों इंजीनियर, मतलब 3 एमटेक हैं, जिस मेरे 3 भाई. मैं ही कम पढ़ा लिखा हूँ, लेकिन फिर भी इंजीनियर हूँ.
चेहरे से शायद नहीं लगता होगा कि मैं पढ़ा लिखा हूं, लेकिन मैं पढ़ा लिखा हूं और मैं इंजीनियर भी हूं। लेकिन मेरे भाइयों की तुलना में अक्सर मेरे साथ मेरे माता पिता बहुत सहानुभूति बरतते थे कि कमजोर विद्यार्थी, शारीरिक रूप से भी और पढ़ाई के रूप में भी, उनको लगता था कि इसका निस्तार मुश्किल है। तो मैंने जिद पकड़ी कि भाई मुझे तो बंबई जाना है और मैच देखना है, और मैं जमीन में लौट जाता था, धूल में लौट जाता था, तो पिताजी बड़े घबराते थे। देखिए, उनको क्रिकेट से तो प्यार नहीं था, लेकिन उनको अपने बेटे से प्यार था। तो वो मेरी जिद पूरी करने के लिए मान गए। माँ ने तो एक चपत भी लगाई कि इसी गरीबी के टाइम में इसको कहाँ बंबई ले जाओगे और पैसा कैसे आएगा और कैसे खर्च करोगे। लेकिन फिर भी पिताजी मुझे बंबई ले गए। अब उन्हें तो पता नहीं था, न मुझे मालूम था कि 50,000 लोग अगर अंदर बैठे रहते हैं तो 50,000 लोग ब्रेबोर्न स्टेडियम के बाहर खड़े रहते हैं इस फिराक में कि कहीं से अंदर जाने का मौका तो मिले। तो हम पिता पुत्र 4 दिन तक टिकट की तलाश में स्टेडियम के इर्द गिर्द चक्कर काटने लगे। चौथे दिन एक पुलिस वाले को हम पर दया आ गई। उसने कहा कि आप लोग, वो पहचान लिया कि 4 दिन से भटक रहे हो, क्या कोई जुगाड़ नहीं जमा गया? तो पिताजी ने कहा, देखिए मुझे तो कोई दिलचस्पी नहीं है, ये बेटा इंदौर से आया है, इसका दिल टूट जाएगा, तो ये अगर देख सके तो बड़ा एहसान होगा। तो उस पुलिस वाले ने कहा कि देखो, अब एक काम करता हूँ, जैसे ही चाय पान के समय एक रेला बाहर आता है ना, चाय वाय पीने, मूंगफली खाने, तब आपको मैं इस बच्चे को अंदर कर दूंगा। लेकिन पिताजी को कहा कि आपको बाहर ही खड़ा रहना पड़ेगा, आपको मैं अंदर नहीं कर पाऊंगा। तो अब देखिए, मैं 13 साल का था, संवेदनाएं ऐसी जागृति नहीं थी कि आदरणीय पिताजी बाहर खड़े रहेंगे और मैं अंदर चला जाऊंगा। उस पुलिस वाले ने कहा तो मैं तो खुश हो गया और मुझे उसने अंदर ठेल दिया। मैं तो चला गया और पिताजी बाहर ही खड़े रह गए। मैं अंदर जाके देखा मैंने कि नॉर्मन ओनील, नील हार्वे, रिची बेनो, बापू नाडकर्णी बॉलिंग कर रहे थे उस समय। नील हार्वे और नॉर्मन ओनील की भागीदारी चल रही थी। दुनिया के इतने बड़े बैट्समैन जिनके मैं फोटो अपने एल्बम में लगाया करता था, उनको हुबहू रूबरू देखने का मौका। तो मैंने देखा, उनकी भागीदारी देखी, एटमॉस्फेयर देखा, वहां का जो वातावरण, माहौल ऐसा था कि कहीं नारे लग रहे थे, कहीं भारत जिंदाबाद लग रहे थे, भारत का तिरंगा झंडा कोई लहरा रहा था। तभी मैंने देखा कमेंट्री बॉक्स पर मेरी नजर पड़ी। तो मैंने पूछा कौन कमेंट्री कर रहे हैं यहाँ पर, तो लोगों से पूछा तो किसी ने कहा कि यहाँ पे बॉबी तलियार खां और विजय मर्चेंट कमेंट्री कर रहे हैं। तो मैंने वो जगह देखी और देखी क्या जगह है ये, मतलब बर्ड्स आई व्यू। उस जगह स्विंग और कट और सब, हम नीचे ही बैठे थे वहीं पर। तो मैंने कहा यहाँ तो बर्ड्स आई व्यू है और क्या कभी वहां बैठने का मौका मिल सकता है? ये तो सोचा नहीं था कि मैं भी कभी कमेंटेटर बनूंगा। तो देखिए, कई बार जंगली सपने जो होते हैं ना, कैसे सच होते हैं। अपनी जिंदगी का पहला टेस्ट मैच सन 1972-73 में जब टॉनी लुइस की टीम भारत आई, अपनी जिंदगी का पहला टेस्ट मैच मैंने उसी ब्रेबोर्न स्टेडियम से और उसी कमेंट्री बॉक्स से किया। तो शुरुआत तो ऐसे हुई। और जब 19 साल का था, मैं इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ता था, तभी एक आदेश आया सरकार का कि भाई हिंदी में कमेंट्री होनी ही है और इस दिनांक तक होनी है। रणजी ट्रॉफी मैच चलता था, 1968 की बात थी ये। तो मैं तो कुछ लेख लिखा करता था अखबार में, यदा कदा एकाध कुछ लेख छपे होंगे मेरे। तो मैं पहुंच गया एक दिन आकाशवाणी और स्टेशन डायरेक्टर के पास जाकर कहा कि मैं कमेंट्री कर सकता हूं, आप मुझे मौका दीजिए। तो उन्होंने पहले मुझे नीचे से ऊपर तक देखा, मुझे अभी तक उनकी मुस्कुराहट याद है। फिर मुस्कुराए वो और उन्होंने कहा कि बॉय सिंपली गेट आउट। आप भाई तजुर्बे के सफेद बाल तो आओ, लाओ पहले, पुट ऑन सम ग्रे हेयर्स एंड देन कम करके उन्होंने भगा दिया मुझे। तो मैं भी भाग आया, कोई इज्जत का कोई सवाल नहीं, पता ही नहीं था इज्जत क्या होती है। गरीबी के दिन थे, बाहर आ गए, घर पे आ गए। फिर शायद आखिरी दिन तक कोई मिला ही नहीं उनको कमेंट्री करने के लिए। तो और दिन आ गया जिस दिन कमेंट्री, और कई क्रिकेटर्स को भी बोला उन्होंने। क्रिकेटर्स ने कहा मूर्खतापूर्ण कार्य है, हिंदी में कोई कमेंट्री हो सकती है क्या? ये एफपीएस सिस्टम का खेल है, फुट पाउंड सेकंड से शुरू होता है, 22 यार्ड्स का खेल है, इसमें हिंदी की कमेंट्री का क्या काम? बोले अजीब मजाक करते हो। तो कैसे करोगे? क्या सिली मिडॉन को मूर्ख मिडॉन बोलोगे या डीप फाइन लेग को लंबी पतली टांगे बोलोगे? क्या बोलोगे आप? तो कैसे कमेंट्री हो ही नहीं सकती हिंदी में। तो बोले मूर्खतापूर्ण